मॅच होणार टाईट. हा टाईट मॅच आहे. एका बाजूला दिवाणमान, दुसऱ्या बाजूला उमेदमान. पहिले षटक हाताळण्यासाठी अमित पाटील आणि समोर आहे समीर. दोन मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने घेतले आहेत, अमित पाटील आणि समीर, दोघं एकमेकांसमोर आहेत. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केला चेंडू, चला मिड ऑफला. आणि जसं पावसाळ्यामध्ये आपण ज्यावेळेला म्हणतो ना की ज्यावेळेला ढग येतात, पावसाळी ढग येतात, काळे ढग येतात, एकमेकांवरती आदळतात, तेव्हा आवाज होतात. जब दो बादल टकराएंगे ना तो विस्फोट होता है. अब ये मैदान पे भी विस्फोट होगा. कारण एका बाजूला अमित पाटील, दुसऱ्या बाजूला अमित गलत. अमित डावकुरे त्याचे फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये जर आपण बघितलं तर अमित कमी पडले होते आणि आता पुन्हा एकदा संधी त्यांना मिळालेली आहेत. अमित वर्सेस अमित हे बॅटल मैदानावरती आहे. नक्कीच बॅटल मैदानावरती आहे. अरे ना, बॅटल रंगणार तर नक्कीच आपल्याला या इनिंगला मजा येणार, या मॅचला मजा येणार. थोडासा वेळ जातोय, प्लीज विनंती असेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 3 खेळाडू 30 सर्कलच्या आपण जर बघितलं गेलं तर डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, त्यानंतर डीप एक डीप फाईन लेगला एक थोडासा वाईडिश स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. त्यानंतर एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. लॉंग ऑफ कव्हर्स आणि त्यानंतर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर्स आणि दरम्यान अशी क्षेत्ररक्षकाची व्यूह रचना आहे. पण हा चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघालाय आणि त्यामुळे अमित घरातला हा चेंडू नाही व्यवस्थित खेळता आला. थोडासा आत्मविश्वास वाढला अमित पाटीलचा. गोलंदाजी करताना जर पाहिलं तर ज्यावेळेला बॅटिंग केली ना, त्या बॅटिंगमध्ये आलेला आत्मविश्वास परावर्तित होतोय गोलंदाजीमध्ये. तर दुसऱ्या बाजूला डावकुऱ्याचा फलंदाज अमित पाटील, एक आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती त्याची आहे. चेंडूवरती न पाहता थोडासा खेळण्याचा प्रयत्न केला होता, शरीरावरती चेंडू आदळलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना या षटकाचा खेळ पाहिला. 4 ओव्हरचा मॅच आहे, 4 षटकांचा सामना आहे. पहिले 3 चेंडू झालेत, धावा आहेत धावफलकावरती 1. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला, 1 धाव आले. अमितने आतापर्यंत 3 चेंडू खूप छान हाताळले, त्यामध्ये 2 डॉट बॉल येत असताना आपण बघतोय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न सुरू आहे फलंदाजाचा. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅक डॉट डॉट डॉट. आणि या डॉट डॉट बॉल आहेत ना, थोडेसे दाग आहे भाई. असं ते दिखताना काळे धब्बे, थोडेसे दाग आहे. आता सर्फ एक्सेल सांगते कुछ अच्छा होता है तो दाग लगते है, तो दाग अच्छे है, लेकिन हे दाग अच्छे नाही आहे. आता रिफर केलेला आहे, तिथे बघूया. चॅलेंज केलेला आहे, तिसरा पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. हा चेंडू कुठून ट्रॅव्हल झालाय, पंचांनी पाहिलं, निरीक्षण केले. बघा पुन्हा एकदा पंच पाहण्याचा प्रयत्न करतात स्क्रीनवरती. ज्यावेळेला चेंडू ट्रॅव्हल झालाय त्यावेळेला स्टंपच्या जवळून गेलाय, वरून गेलाय, बाजूने गेलाय, या सर्व गोष्टी पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. पंचांनी पाहिलं, निरीक्षण अजूनही थोडस केलं तर डीबी नाही. तर ते पाहिलं, त्यांनी निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं इट्स ओके, इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. आणि रिव्ह्यू देखील लॉस झालाय. जो तुम्हाला डीआरएस होता, डीआरएस लॉस झालाय. मागच्या सामन्यामध्ये एक चांगला खेळ म्हणजे दोन्ही संघांनी जरूर खेळलेला होता. धावांचा पाठलाग करताना आपण दिवाणमानच्या संघाला पाहिलं की 64 धावांचा पाठलाग त्यांनी केला होता. समीरनं अंडर प्रेशर चांगली खेळी उमेलमान टीमसाठी त्यांनी साकारली होती. शेवटच्या क्षणी बॅट थोडीशी मॅन करावी लागली. एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय. तो आता पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहेत धावफलकावरती 2. नक्कीच 2 धावा यावेळी लागत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली जाते. फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवले अमित पाटीलने आणि आत्मविश्वास आहे. मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये जेव्हा खेळत होता तेव्हा पहिल्या मॅचमध्येही 6 धावा खर्च केल्या होत्या. या मॅचमध्ये त्याच्यापेक्षा चांगली गुणवत्ता, कारण एक पुढे आलेत, एक पायरी वर चढलेत, एक संघाला पराभूत केलेत. त्यामुळे इथून अशाच पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा सज्ज होईल अमित गोलंदाजी मार्कवरती. फटका खेळलाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक सध्या कुणी नाही, पाठलाग होईल पण चेंडू नाही थांबणार. चेंडू गेलाय सीमारेखा पार, चौकार.
बॉल आखूड डब्याचा चेंडू. याच्या अगोदर गुडलेनवरनं चेंडू हाताळले गेले होते अमित पाटीलनं. एक चेंडू तो थोडासा 4 आणि 6 मीटरच्या मध्ये आखूड डब्याचा चेंडू हाताळला आणि समीरनं थोडंसं मागे जात त्या चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती त्या 6. ही सरळ जर कायम राहिली तर 24 धावा धापलकावरती होतील, पण 24 पुरेशा नाहीयेत, इनफ नाहीयेत. त्याच्याऐवजी 34 किंवा शक्य झाला तर 44. आता स्कोरबोर्ड त्या 34 आणि 44च्या मध्ये कदाचित राहू शकतो जर पाहिलं, आणि तो 24 आणि 34च्या मध्ये राहिला तर थोडंसं कठीण होऊन बसेल ते टीम उमेलमानसाठी. कारण दिवाणमानच्या संघानं मागच्या सामन्यामध्ये 64 धावांचा पाठलाग केलाय, 16च्या सरासरीने त्याने पाठलाग केलाय. तर त्यांच्यासमोर किमान 10-11ची सरासरी राखणं गरजेचं आहे. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय तेजस. नक्कीच तेजसच्या हातामध्ये आता चेंडू दिला गेलाय आणि तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केलाय की 10-12च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल, पण इथून चौकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. समीरचा कॉन्फिडन्सही वाढलाय. तो फटका खेळल्यानंतर अगोदरच्या पहिल्या चेंडूवरती स्टेअर केलं होतं, शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. त्यामुळे फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढणं तितकंच गरजेचं आहे या इनिंग मध्ये. तेजस मानकरच्या हातामध्ये आता चेंडू दिला जातोय. कशा पद्धतीने गोलंदाजी होईल, खूप महत्वाची गोलंदाजी आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा अमितने छान गोलंदाजी केली. त्या गोलंदाजीवरती जर विचार केला तर तेजसलाही तशाच पद्धतीची करावी लागेल. चर्चा त्या गोष्टीची होईल, पण सज्ज होईल तेजस. फटका गेलाय, छान चेंडू चाललाय सरळ आउट ऑफ दी पार्क. षटकार. सध्या तरी आपण बघितलं गेलं ऍक्शन रिप्ले मध्ये, आपण बघू शकता पहिल्या चेंडूवरती फटका खेळलाय, सूर गवसलाय. अमितच्या बॅट मधून फटका आलाय छान सरळ मिडविकेटला, सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटकाही आलाय. आपण सध्या तरी बघितलं गेलं तर डगआउट्स मधून टाळ्यांचा आवाजही आलाय. तिथून समीर आणि अमितने जे 4 चेंडू डॉट केले होते ना, जे 3 चेंडू डॉट केले होते, त्या डॉट केलेल्या चेंडूचा थोडंसं भर काढण्याचं काम अमितच्या माध्यमातून आपण सध्या बघतोय. डावखोर त्याचा गोलंदाज होता आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडर. डावखोर त्याचा गोलंदाज आहे. ऍक्शन चांगले आहे, आय एम ऍक्शन आहे. फक्त तो टप्पा आहे ना, तो योग्य राखणं गरजेचं आहे. त्या दिशेवरती नियंत्रण, लाईन अँड लेन न गोलंदाजी. स्लॉक केलाय अमित. मागच्या सामन्यामध्ये कमी पडले होते आणि आता अजून एक स्लॉक केलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ 4. चौकार. नक्कीच म्हणजे चेंडू जर बघितला गेला तर रस्त्याच्या पलीकडे गेला होता, मग तिथून जो चेंडू फेकला होता तो डायरेक्ट गटारात गेलाय. म्हणजे याला काय सांगता माहितीये का, आसमान से गिरेवर खजूर पे अटके, तसा आहे. नक्कीच सध्या मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर नवीन बॉल जातोय मैदानाच्या आतमध्ये, कारण 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. पुन्हा एकदा तेजस सज्ज. या चेंडूला स्टेअर करण्याचा प्रयत्न पण उचली घेतली, बाउन्स असा झाला चेंडू आणि त्यामुळे फलंदाज पूर्णपणे बीट झाले त्या चेंडूवरती. नाही, याच करता मी म्हटलं होतं की लाईन आणि लेन काय राखणार. महत्वाचं आहे की लाईन ऑफ स्टंपच्या किती बाहेर ठेवणार, किती बाहेरून चेंडूला आत बाहेर करणार. आखो डब्याचा चेंडू होता. समोर निमंत्रण आहे आणि अजून एक चौकार आलाय. अमित पाटील मागच्या सामन्यामध्ये कमी पडले होते आणि या चेंडूवरती अमितच्या बॅटमधनं हा चौकार. षटकामध्ये ज्या 6 धावा आल्या होत्या त्या षटकामध्ये आता या षटकामध्ये ते पाणी फिरण्याचं काम केलं जातंय.
गोलंदाज तेजसच्या माध्यमातून आतापर्यंत 14 खर्च केल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा अमित स्ट्राईक एंड वरती. अकुटप्याचा चेंडू होता. नशिबाचा चौकार येत असताना सध्या आपण बघतोय पंचांचा इशारा आलाय 22चा. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. मिस केला फलंदाजाने, त्याचा किपरने मिस केला. त्यानंतर पाहत राहिले भावेश, ये तो वही भाई बात हुई भाई, खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा 12 तसा हा खेळ झालाय. एक तर चेंडू रोखता आला नाही, डॉट बॉल होता आणि तो डॉट बॉल गेलाय. अकोटप्याचा चेंडू होता, उगचा प्रयत्न, चेंडू टॉपेल लागला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्यांना टिपला जाईल. शेवटच्या बॉलवरती का ना होईना हा झेल टिपण्यामध्ये सक्सेस झाल्यात. हे सेलिब्रेशन बघा भावेशचं. आणि भावेशनं सांगितलं होतं का तोच विकेट पाहिजे होता, हाच विकेट पाहिजे होता आपल्याला, आणि तो विकेट प्राप्त केला. शेवटच्या बॉलवरती 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 1 गडी बाद 24. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण येऊया पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये. आणि ही स्पर्धा जसं आपण चर्चा करतोय, पाटील परिवाराची स्पर्धा 4थं पर्व, 4थं वर्ष आहेत या स्पर्धेचं. आणि आजचा दुसरा दिवस जो आगरी समाजातील खेळाडूंसाठी राखीव आहे. उद्या आपण खुल्या गटाचे सामने ओपन हाफ उद्या पाहणार आहोत. ज्या ओपन हाफमध्ये मागच्या वर्षी भरपूर संघ खेळले होते. उद्या देखील पहिला मॅच होईल ते कल्पवृक्ष ब्रदर्स 11 आणि अनवर 11 गोरेगाव या संघामध्ये पहिला सामना होईल. RK 11 आणि व्ही युनायटेड मीरा रोड यामध्ये दुसरा सामना होईल. पहिल्या फेरीचा तिसरा सामना होईल K11 नालासोपारा, ज्या टीम मध्ये गेल्या वर्षी आपण स्टारकास्ट पाहिली होती मोठी, आणि तो संघ खेळलेला श्री गणेश विरार या संघाशी. आणि चौथा मॅच जो होईल YK 11 गोरेगाव आणि साईश 11 या टीमची. 2 षटकं संपल्यात. धावा फलकावरती 24, 1 गडी बाद 24. 1 गडी बाद 24 धावा. मैदानाच्या आतमध्ये पाणीही गेलं होतं. 2 षटकाची समाप्ती झालेत. 12च्या रन रेटने जी आता स्ट्राईक रन रेट होत असताना आपण प्रत्येक षटकामध्ये बघतोय. सध्या तरी आपण बघितलं गेलंय तर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आपण जर बघितलं गेलं तर नीरज आलाय सध्या आपण बघतोय. आणि त्याच वेळेला बघितलं तर व्यासपीठावरती आगमन होते पाटील परिवारातील सदस्य सन्माननीय राहुलजी रावणकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. कारण ही स्पर्धा पाटील परिवाराची आहे आणि पाटील परिवारातील जर बघितलं तर एक पिढी जे वरिष्ठ आहेत, सदस्य आहेत, त्याच्यानंतर मुलं असतील, मुली असतील, सुना असतील, जावई असतील, नातवंड असतील, पोतवंड असतील, हे सर्व आज या पाटील परिवाराच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहतात. आणि उद्या ग्रँड प्लेला दिवस आहे, त्यावेळेला कदाचित हा मुख्य व्यासपीठ आहे ना पाटील परिवारानं पूर्ण भरून जाईल, जसा मागच्या 3 पर्वामध्ये आपण पाहिलं होतं. चला, वेळ जास्त जातोय, टाइम जास्त जात आहे. दोन्ही टीम आता पुढचा मॅच मग 4 षटकाऐवजी 3 षटका येईल. त्याच्यामुळे तसं करावं लागू नये याची थोडीशी काळजी घ्या. दिवाणमान आणि उमेलमान दोन्ही टीमला आयोजकांच्या वतीने एक विनंती आहे, वेळ जास्त जाऊन देऊ नका. गोलंदाजीसाठी नीलम बघा, ज्या वेळेला ते प्राईज गांजा ग्रुपनं लावलं होतं आणि त्यावेळेला त्यांच्याशी चर्चा करतो, त्याने म्हटलं होतं की वयाची 50 त्यांनी पार केलेले आहेत. पण तरी सुद्धा मी म्हटलं होतं की तुमचा जो उत्साह आहे, तुमचा जी ऊर्जा आहे खेळण्याची, कधीची तरुणांना देखील लाजवेल असं तुमच्याकडे उत्साह आहे. आणि तोच उत्साह घेऊन नीलम गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यात. समोर उत्साह आहे, ऊर्जा आहे, पण समीरचा फॉर्म आज आपण पाहिलाय आणि त्या फॉर्म मध्ये असलेल्या फलंदाजाकडनं सिक्सर षटकार.
पहिला डॉट आलता पहिला डॉट बॉल आपण बघितलं गेलं आणि त्यानंतर जर आपण बघितलं गेलं दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. 6 धावेने संघ बघितला तर 30 धावा फलकावरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न इनसाइड बॅटच्या आतल्या कडेला लागलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू आले होते. एक यंग टॅलेंट आहे तर एक सिनियर आहे, त्यामुळे आपल्या स्वतःला नाही कव्हर करू शकले आणि खेळाडूच्या अंगावरती चढले होते. सध्या आपण टीव्हीच्या माध्यमातून बघू शकतो. 32 धावा फलकावरती लागले गेले. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अजून एक फटका केलाय क्युलेक्सच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं फिल्डिंग चांगलं आहे. जसं तुम्ही उल्लेख केला यंग टॅलेंट आहे आणि यंग आल्यानंतर थोडासा उत्साह असतो आणि तो उत्साह कदाचित मागच्या चेंडूवरती पाहिला होता. पण हा ही फिल्डिंग बघा, चेंडू जात होता त्यावेळेला योग्य वेळेला पायाचा वापर तिथे केलेला आहे. फुटवर्क नेहमी आपण फलंदाजचं पाहिलंय, पण इथे फिल्डरचं देखील चांगलं फुटवर्क पाहायला मिळते. सध्या धाफलकावरती धावा आहेत त्या 31-31. एक गडी बाद 31. धीरज आणि समीर अशी जोडी मैदानावरती आहे. सध्या बॅटिंगला येतो धीरज ऑन स्ट्राईक. धीरज आहे, पाहायचं आहे धीरजकडनं अपेक्षा असतील. पाहायचं आहे पुन्हा एकदा गोलंदाज. फटका केलाय छान, पण डीपवरती क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय तो म्हणजे 34 वरती. सुरुवात पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर महाग ठरले होते. त्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, 18 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात आणि संघ पोहोचला इथून 34 वरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा नीलम सज्ज. फटका केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी. झेल टिपला जातोय. समीर सारखा फलंदाज डगआउटच्या दिशेने येत असताना षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 34 वरती. 2 गडी बाद. संघ पद्मावती 11 उमेलमानचा संघ पाहायला भेटतोय. नक्कीच सर तुमच्याशी या गोष्टीची चर्चा केली जाईल, कारण 34 वरती दोन फलंदाज महत्वाचे बाद झालेत. अमित बाद झालाय, समीर बाद झालेत, आता धीरज आलेत, प्रसाद आलेत. जबाबदारीने खेळावं लागेल कारण शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांतर धावा आहेत धाफलकावरती 34. बॉलर नेम मुकेश. क्रमांक 4च्या षटकात आणण्यासाठी मुकेश सज्ज होतील. धीरज आणि नवीन गेले फलंदाज प्रसाद नॉन स्ट्राईक एंड. फुलटॉस बॉल त्यामध्ये फुल लॉस झालाय. वाईड की नो. पंचाने सांगितलं इट्स नो बॉल आणि त्यानंतर हा 4 चौकार आलाय. आणि घनश्याम म्हणून मी म्हटलं ना, हा फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल लॉस झालाय. पहिला तर यष्टीने दिले गेले, मिस केले गेले ते चेंडूला. 2 वेळा असं घडलंय की विकेट किपरनं 2 चेंडू असे सोडले आहेत की जे बाउंड्री झालेत. अजून एक फुलटॉस. धीरजनं सांगितलं याच्या अगोदरचा फुलटॉस मी मिस केला, पण आता हिट केलाय. चला बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा हा देखील फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूवरती अगदी खरपूस समाचार घेतलाय. मुकेश जे आले डीप इन द क्रीज गेले होते आणि डीप इन द क्रीज जात असताना थोडासा चेंडू डीप होत होता. या षटकाराला धाफलकामध्ये होईल वाढ. 45 धावा. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज मुकेश. आणखीन एक फुलटॉस. चेंडू चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनला. आमच्या कॅमेरामॅनला वंदना देत असताना 1 बाउन्स चौकार.
आतिषबाजी सुरू झाले धावसंख्येची. संघ बघितला तर इथून या 4 धावेने 49 वरती सध्या आपण संघ पाहायला भेटतोय. पद्मावती प्रसन्न उमेलमानचा संघ. आणि जर फलंदाजा जर विचार केला ना तर तुम्ही उल्लेख केला होता की धीरज आलेत, पण असं वाटतंय का धीरजची जर बघितलं ना, धीरजची जर बॉडी बघितली तर श्याम चौधरीची आठवण करून देणारी जशी जी आकृती आहे तशी पाहायला भेटते. आणि धीरजनं काय केलं, आल्या आल्या त्याचा खेळ देखील दाखवलाय. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. आणि जे वाटलं होतं स्कोर कुठेतरी 50च्या जवळ जाणार नाहीयेत, 49 झाल्यात. 49. फुल टॉस. चेंडू लँडच होत नाहीये. लँड करायला जातात तिथून फलंदाज त्याला टेक ऑफ करतायत आणि टेक ऑफ स्ट्रोक. चेंडू षटकार, सिक्सर. चुकले होते आणि फॉलिंग स्वीप केला बा, असा फटका केलाय धीरजनं. या ओव्हरमध्ये जर पाहिलं ना तर या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय आणि या 3 चेंडूवरती 21 धावा झाल्यात. 21. 21 धावा झाल्यात. 3 ओव्हरमध्ये 34 झाल्या होत्या. 3 ओव्हरमध्ये 34 आणि 3 बॉलमध्ये 21. नक्कीच सध्या आपण बघितलं गेलं तर 55 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मुकेश वरती प्रहार केले गेलेत. आतापर्यंत 21 खर्च केलेत. आणि नक्कीच या पद्धतीने आपण उल्लेख केला होता. पंच थोडं थांबायचं आहे. ठीक आहे, चला मॅच सुरू करायचं आहे. मुकेश सज्ज झालाय, अशा पद्धतीने गोलंदाजी करेल, महत्वाचं आहे. पुन्हा एकदा फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे पण हो काय एफर्ट आहे, चांगला एफर्ट लावलाय. एक धावाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का, तितकंच महत्वाचं आहे. पण पाहायचं आहे सॅक्रिफाईस विकेट आपल्याला पाहायला भेटेल या चेंडूवरती. आणि इथून दुसऱ्या धावेसाठी फलंदाज जर आपण बघितलं गेलं तर हा बॅटर मला वाटतं की थांबायचं आहे. नेमकं काय घडलंय, हा विकेट्स नाही, कारण जी बेल्ट उडली होती ती जमिनीला लागणं गरजेचं होतं, पण तसं नाही घडलं आणि त्यामुळे बॅटर सेफ पाहायला भेटतोय या फक्त बॅटर सेफ आहे का पंच? या 2 धावा पूर्ण आहेत. 2 धावा, यस, या 2 धावा पूर्ण आहेत, कारण दोन्ही गोष्टी आहेत ना. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. ये तो आम के और गुटले हो के दाम, तसा खेळ आहे. आम के और गुटले हो के दाम, तसा हा खेळ आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. शरीरावरती चेंडू आदळलाय, शॉट लेगला जातोय. चेंडू जोपर्यंत भावेच जातील, फील्ड करतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल की नाही. एक धावे चेंडूवरती पूर्ण. लेग बायचा इशारा होतोय. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 64. 58. थोडस करेक्शन आहे. अमित पाटीलच्या थोडस हार्टबीट वाढते. नाही, 64 होऊ शकतो. क्लीन बॉल. शेवटचा बॉल क्लीन बॉल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 34 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 24. शेवटच्या षटकामध्ये 24 धावा आल्यात. ज्या 23 दिसतात त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा ऍड आहे. 24 धावा, 58 धावा झाल्यात. 59 धावांचा पाठलाग करायचंय. धीरजची चांगली इनिंग, 23 धावांची खेळी धीरजनं साकारली आणि तीच इनिंग कदाचित महत्वाची ठरलेत. हे शेवटचे चेंडू टस्टअप डिलिव्हरी खोलवा टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या त्या प्रसाद यांच्या. 59 धावांचा पाठलाग करायचाय. तो होईल न होईल ते पाहण्यासाठी येऊया. पाटील परिवाराची स्पर्धा अर्थात पाटील चषक 2026 आपण पाहतायत. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. 59 धावांचा पाठलाग, 59 टू विन.
पाटील चषक 2026 हे 4थं वर्ष आहेत आणि याच्यामध्ये पाटील परिवाराचं जसं योगदान आहे तसं पुरापरा ग्रामस्थांचं योगदान देखील तितकंच महत्वाचं आहे. त्या जोड्या जर बघितलं तर जे मैदान जे योग्य पद्धतीने राखण्यासाठी जी पाण्याची व्यवस्था आहे, पिण्याची पाण्याची व्यवस्था, कोल्ड्रिंक्स, मैदानावरचं पाणी, या सर्वांमध्ये कैलासवासी विठ्ठल आलो मात्रे व कैलासवासी जयवंती विठ्ठल मात्रे यांच्या स्मरणार्थ वसंत विठ्ठल मात्रे, रमाकांत विठ्ठल मात्रे यांचं योगदान देखील तितकंच महत्वाचं राहिलेलं आहे. त्याच जोडला आपण बघितलं तर आगरी युवा प्रतिष्ठान आणि पुरापाडा ग्रामस्थ यांचंही सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागलेले त्यांचंही मनापासून आभार आहे. त्यांनाही आपण धन्यवाद देतोय. कैलासवासी विठ्ठल वाल्या मात्रे व कैलासवासी जयवंती विठ्ठल मात्रे यांच्या स्मरणार्थ वसंत विठ्ठल मात्रे आणि रमाकांत विठ्ठल मात्रे यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था, कोल्ड्रिंकची व्यवस्था आणि मैदानावरची जे निगा राखताना पाण्याची व्यवस्था त्यांनी केले, त्यांचे मनापासून आभार आहे. सामना होतोय सुरू. मोठा पाठलाग करायचा. मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 64 धावांचा पाठलाग करायचा होता याच दिवाणमानच्या संघाला. आपण तो 30 चेंडूवरती होता. आता 24 चेंडूवरती 59 करायचे आहेत. 2459 सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. तेजस आणि भावेश गोलंदाजीसाठी अनिकेत सज्ज झालाय. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस बॅटने, पण बॉलच्या रेषेमध्ये जाणं तितकंच गरजेचं आहे कारण जलद गतीचा चेंडू हाताळला जातो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. आउटसाइड ऑफ च्या बाहेर व्हाईट लाईनच्या जवळपास त्या लेंथवरती लाईनवरती पिच करण्याचा प्रयत्न केला जातो. अनिकेतच्या माध्यमातून खातं ओपन होणं गरजेचं आहे आणि ते ओपन केलं जाईल का हे महत्वाचं आहे. म्हटलं होतं खातं ओपन करणं गरजेचं आहे, पण मोठ्या फटक्यांसाठी जाते फलंदाज. पहिली सुरुवात ही तुमची स्टार्ट होणं गरजेचं आहे. सध्या तरी बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आलेत अनिकेतच्या माध्यमातून. जसं तुम्ही उल्लेख केला की स्टार्ट होणं गरजेचं आहे, सुरुवात करणं. बऱ्याच गोष्टीचा शेवट सुरुवात कशी होते त्याच्यावरती डिपेंड असतो. थोडस लांब ठेवलं होतं चेंडूला, हलक्या हातानं फक्त पुश केलं कव्हरच्या दिशेनं. एकदा वे चेंडूवरती पूर्ण एकदा तेजसनं चांगलं काम केलं की ज्या वेळेला त्याच्या बॅटला चेंडू लागत नाही, या डॉट बॉल येतात, तेव्हा आपला सहकारी भावेश, मागच्या सामन्यामध्ये चौकार आपण भावेशच्या बॅटमधनं पाहिलं होतं. 13 धावांची खेळी जी सुरुवातीला त्याने साकारली, त्याची मदत पूर्ण इनिंग मध्ये झाली होती. त्याला स्ट्राईक वरती आणलंय. धावा 4 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाव धावफलकावरती. नक्कीच. आणि समीकरणाचा जर विचार केला या षटकामध्ये तर पहिल्या इनिंगला जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हाही असं चित्र होतं, पण पहिल्या चेंडूवरती 1 धाव होती, 3 डॉट बॉल होते. इथे सुरुवात 3 डॉट बॉल आहे आणि 1 धाव आहे, पण त्या 5व्या चेंडूवरती चौकारी आला होता. तशा पद्धतीचा चेंडू पाहायला भेटेल का, तसा फटका येईल का, हेही महत्वाचं आहे. अनिकेत आहे सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडवरती भावेश आहे, महत्वाचा खेळाडू आहे. पण मोठा फटका खेळताना मात्र बीट झालाय. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघालाय आणि डॉट बॉल येत असताना आपण सध्या बघतोय. थोडंसं फ्लाईट दिली होती, शेवटच्या क्षणी बोटं थोडीशी फिरवली होती. लेफ्ट आर्मवरचा जसा नॅचरल अँगल असतो ना, नैसर्गिक अँगल असतो, त्या नैसर्गिक अँगल मध्ये हा चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. शेवटचा चेंडू. आता देखील डॉट बॉल. आता देखील निर्धाव चेंडू आलाय. थोडस लांब ठेवलं होतं. हे पहिलं षटक, 1 नंबरचं षटक, 1 नंबर षटक हाताळलंय ते गोलंदाज अनिकेतनं. या षटकामध्ये 5 डॉट बॉल त्याने हाताळल्या. सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक अनिकेत. पद्मावती प्रसन्न उमेदवारांसाठी आपलं योगदान देत असताना पहिलं ओव्हर संपलंय. धावा फलकावरती 1. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 18 मध्ये करायचे त्या 58 धावा. 1858 असं समीकरण आहे. एक धून ऐकूया ओम सायराम डीजे मास्टरला ऐकूया आणि येऊया 18 बॉल 58. पहिल्या षटकामध्ये 1 धाव अनिकेतने खर्च केले. खूप छान गोलंदाजी केले. गोलंदाजी मार्कवरती आता युगांत आलाय.
फटका केलाय, छान क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी, पण चेंडू सीमारेखा पारी गेलाय, चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने संघ पोहोचलाय 5 वरती. आहे 22 चा खेळ. लोड फुलटा चेंडू होता, थोडासा गुडघा वाकावला होता, त्याला स्वीप करायचं होतं चेंडूला जबरदस्त मिडविकेटचा क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईनच्या आतमध्ये थोडासा पावलं जर पाहिली ना, एक 8-10 पावलं तो आतमध्ये उभा होता. त्याला कारण होतं की या साईडनं थोडासा हवेचा वेग आहे, हवेचा झोत आहे, हवेच्या विरुद्ध हा फटका खेळला गेला होता. अगेन्स्ट विन या फटक्याला खेळला गेला होता. भावेशला परतावं लागलंय पॅव्हलिनच्या दिशेनं. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि मागचा सामना याने आपल्या फलंदाजीनं गाजवला असा खेळाडू मैदानावरती दाखल होतोय अमित पाटील. क्रमांक 3 वरती 27 धावांची केळी मागच्या सामन्यामध्ये त्यानं साकारली होती. आता 27 नाही तर कमीत कमी 37 धावा तुम्हाला कराव्या लागतील, तर हा सामना तुम्हाला जिंकायचा आहे. तर मात्र तुम्हाला 37 धावा या कराव्या लागतील. पहिला चेंडू, पहिला दुसऱ्या बाजूला युगान चांगला लाईन अँड लेन गोलंदाजी करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर बीट केलं. या चेंडू जरा आपण पाहिला रिप्ले बघा. युगांचा चेंडू होता, पडला थोडासा ते आलाय आणि बीट करून यशाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. सध्या आपण बघतोय 14 चेंडू 53 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल, मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. मिस टाइम स्ट्रोक झालाय. शॉर्ट मिड ऑफ द क्षेत्ररक्षक आलाय, झेल टिपला जातोय. समीर आलेत, समीरच्या माध्यमातून झेल टिपला जातोय, गडी बाद होतोय. आणखीन एक या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 गडी बाद. मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर अमित पाटील सुदैवी ठरले होते. 10 बाद वाचले, झेल सुटले आणि नशिबानं त्यांना साथ दिली होती. आता ती साथ नाहीयेत या सामन्यामध्ये. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता, टॉप एज लागला आणि झेल टिपला गेलाय. तो कव्हरच्या दिशेनं समीर होते कव्हरला आणि कव्हरला हा झेल टिपला गेलाय. चला फलंदाजाचं नाव सांगा. न्यू बॅट्समन पूर्वेश. पूर्वेश मागच्या सामन्यामध्ये देखील फलंदाजीला आले होते आणि आता पुन्हा एकदा ज्यावेळेला आले त्यावेळेला 13 चेंडूमध्ये 53 धावांचा पाठलाग करायचा आहे.
13 बॉल 53 धावांची आवश्यकता. कोटप्याचा चेंडू बॅटच्या मधोमध इतका येत नाही. शॉर्ट लेगला चेंडू राहिलाय. एकदा ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 7. 2 गडी बाद 7 धावा. 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचे त्या 52 धावा. प्रशांत आलेत गोलंदाजी मार्क वरती. फटका खेळलाय, उंच गेलाय. समीर आलाय झेल खाली. झेल टिपला जाईल का? टिपला जाईल झेल. गडी बाद होतोय. तेजस बॅक टू डगआउट. गॉन. बघतोय दिवाणमानचा संघ आता पूर्णपणे अडचणीत आलाय, कारण 8 चेंडू 51 धावेची आवश्यकता आहे. चेहऱ्यावरती हास्य झालंय गोलंदाज प्रशांतच्या, कारण आतापर्यंत छान गोलंदाजी केले. अनिकेतचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. सध्या तरी आपण बघितलं गेलं तर आणखीन एक डॉट बॉल येत असताना 7 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 51 धावांचा अजूनही पाठलाग करत आहे. शेवटचा बॉल या षटकातील. जवळपास औपचारिकता या सामन्यामधली बाकी. ते शेवटचं षटक होतं. त्या शेवटच्या षटकामध्ये या रन आल्या, त्या रननं थोडासा प्रभाव टाकला. जिथे स्कोरबोर्ड कदाचित 40-42 थांबला असता, तो 58 वरती गेला आणि त्याचाच परिणाम सध्या बॅटिंग ऑर्डरवरती झालाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. यानंतरचा होणारा मॅच जो क्वालिफाईंग मॅच असणार आहे श्री बिलोबा स्पोर्ट्स खांबाला आणि या चालू सामन्यातील विजेता संघ यामधील होईल क्वालिफायचा मॅच. बिलोजी स्पोर्ट, माफ करा, बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा आणि या चालू सामन्यातील विजेता संघ खांबाळ्याचा संघ खेळेल बिलोजी स्पोर्ट्स आणि या चालू सामन्यातील विजेता दीपू पाटेकर यांच्याकडनं एक प्राइज आलंय गोलंदाजीसाठी. गोलंदाज आला आणि जितके विकेट येतील तितका बँक बॅलन्स वाढेल 500-500 न प्रत्येक विकेटला. जर पाहिलं तर निपुण आहेत, निपुणसाठी बक्षीस लावलेले आहे. बाबा निपुण, आज बँक बॅलन्स बढ़ाने का मौका आपके लिए भी है. आणि विकेट आलाय, एक विकेट आलाय
आणि निपुणच्या चेहऱ्यावरती पाहिलं तर ती कॅडबरीची ऍड आपल्याला आठवते, मन में एक लड्डू फुटा. थोडासा एक लड्डू फुटा आहे आणि एक प्राइस त्याला लागले. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पण 500 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. निपुण आलेत. गडी बाद झालाय. 5-51 ची आवश्यकता आहे. आणि नक्कीच अशा सामन्यामध्ये आपल्या नवीन यंगस्टरला पुढे आणणं गरजेचं आहे, कारण त्याचा कॉन्फिडन्स लेवल मॅचमध्ये प्रत्येक मॅचमध्ये वाढत जातोय. आणि तेच काम सध्या आपण बघितलं गेलं तर उमेदवारांच्या संघाने आपण बघितलं गेलं या मॅचमध्ये होत असताना. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला सध्या चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा होईल या चेंडूवरती. आणि जसं बक्षीस लागलं ना, दीपू यांच्याकडनं बक्षीस लागले की प्रत्येक विकेटला निपुणला 500 रुपये. आणि निपुणचा मोबाईल बरोबर चार्जिंगला लावलेला आहे. आणि जसा विकेट घेतला तसा मेसेज आला त्यांना, गुगल पे वरती येतो ना तसा मेसेज लगेच आला की अमाऊंट क्रेडिटेड इन युअर अकाउंट. सगळ्यात आवडता मेसेज असतो तो. त्याच्यामुळे चेहऱ्यावरती निपुणचे हास्य देखील आहेत. फक्त औपचारिकता बाकी. या सामन्यामधली 3 चेंडूचा खेळ आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा होता आणि सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 9. पूर्णपणे अडचणीत आहेत. 3 चेंडू 50 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. शॉर्ट पिच चेंडू दिल स्कूप करण्याचा प्रयत्न, पण बॅट हे चेंडूचा संपर्क होत नाही. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा लांब होता. फटका तर खूप छान पद्धतीने सजवला होता, पण बॉलच्या रेषेमध्ये नाही आले. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठाच्या दिशेने पाटील परिवाराचे सदस्य आमच्या व्यासपीठावरती येत असताना आपण बघतोय. सकाळच्या सत्रामध्ये आगमन झालं होतं, आता संध्याकाळच्या सत्रामध्येही त्यांचं आगमन होत असताना वेलकम असेल. पुन्हा पाटील परिवार पुरस्कृत पाटील चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय गोलंदाज निपुणच्या खात्यामध्ये. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की गुगल पेचा ती मार्किंग असते ना, यसची, ती मार्किंग ही त्याच्या फोनमध्ये झालेली आहे. उंच गेलाय. आणखीन 500 रुपये खात्यामध्ये जमा होत असताना या मॅच मध्ये सध्या आपण बघतोय जिंकलाय संघ पद्मावती प्रसन्न. उमेदवारांचा संघ जिंकलाय ही मॅच. आता क्वालिफायरची रेस सुरू होईल. टॉप 3 मध्ये कुठला संघ दाखल होईल ते थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तोही आपण बघितला जाईल.